आता आपण या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा सामोरे जात आहात आणि या आता प्रचाराला सुरुवात झाली, कशा प्रकारे जनतेचा प्रतिसाद लागतो आणि प्रचारामध्ये प्रमुख मुद्दे कुठले घेतले? खूप चांगला प्रतिसाद आहे। आता आम्ही नांदणी, अंबरभुई, केलटन, गोराड हे सर्व फिरून आणि आता होलसेल आलेले खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। आणि कुठले मुद्दे घ्यायचे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वाड्याला एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल, अंबाडीला तेही मंजूर झालेलं आहे। अंबाडीलाही एक चांगलं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे। राहिला रस्त्याचा विषय, तर रस्ताही मंजूर आहे, 800 कोटी रुपये मंजूर आहेत। थोड्या दिवसामध्ये त्याचं कामही चालू होईल। विविध असे विकास कामांचा आपण या ठिकाणी करण्याचं मनात आहे। आता विरोधकांनी आपल्या वाडा भिवंडी महामार्गावरून आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतात प्रचारामध्ये, त्यावर काय उत्तर देणार? आता कोण काय टीका करतो ते सर्वांना माहिती आहे। हा रस्ता कोणी मंजूर केला, भूमिपूजन कोणी केलंय, हे सर्व माहिती आहे। आणि आता जे कोणी सांगत असतील का हा रस्ता कोणी मंजूर केलाय, तर आपल्याच कुडूसला त्याचं भूमिपूजन सन्मान्य कपिल पाटील साहेब, सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या माध्यमातून तिथं भूमिपूजनही झालं। याला झालं आता एक 7-8 महिने झाले। आता लोक सांगतात का आम्ही तो रस्ता मंजूर केलाय। आता सर्वांच्या म्हणजे सर्वांना माहिती आहे की हा रस्ता कोणी मंजूर केलेला आहे। आता त्यांना बोलायला काही आता राहिलेलं नाही, त्याच्यामुळं बोलतात। आता आपल्या कुडूस विभागामध्ये किंवा वाडा विभागामध्ये जे जे आदिवासी वाडे आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण रस्ते, आता डाकिवली जो आहे, डाकिवली केलठर रस्ता, तोही आता चांगला त्याचं कॉन्क्रीटकरण रस्त्याचं काम चालू आहे। काही आंतरबाह्य रस्ते आहेत तेही आपण त्या ठिकाणी काम ओव्हरक्वार्टर झाल्यात, कामही चालू आहेत। तर त्यांना काय माहिती आहे ते आता फक्त त्यांना मेन हवेत दिसतो भिवंडी वाडा मनोर, त्याच्यामुळं त्यांच्याकडे आता मुद्दे राहिलेले नाही आहेत। आता माझ्याकडे भिवंडी मध्ये एक ट्रामा केअर सेंटरसाठी हा एक माझा मुद्दा आहे। पडगा किंवा खर्डी या ठिकाणी मी तो घेणार आहे। एक मेडिकल कॉलेज याच्यासाठी मी प्रयत्न करणार, कारण इतर आपल्याला काही इथले आपले विद्यार्थी असतात ते बाहेर शहरामध्ये पुणे असेल, नगर असेल या ठिकाणी ते शिक्षणासाठी जातात। तर आमचं उद्देश काय या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज असं एक केंद्र उभारायचं आहे। तिसऱ्यांदा बाजी मारणार काय? 100% मारणार, कारण विकास कामावरच आम्ही बोलणार।